म्हटल्यानं घरात स्वर्ग सुख येण्याचं सामर्थ्य आहे. ऐकतो कोण? तुला नानासाहेब तुमचा काय अनुभव? मी सांगितलं मी अनुभवाशिवाय बोलतच नाही. आम्ही सततच घरामध्ये बसलेलो असतो आणि सतत त्या विठ्ठलाचा उद्घोष करतो. ते पत्की सर मला म्हणाले मी ते भजन करतो. ते भजन करणं वेगळं, विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा ते भजन करणं वेगळं. मला काय म्हणायचंय, केवळ विठ्ठल शब्दाचाच उच्चार करणं, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा एवढंच सांगितलंय ना महाराज. विठ्ठल विठ्ठल मना आणि वेळोवेळा. आता एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर सुद्धा आम्ही जर ऐकतच नसू तर इंद्र चंद्र जरी खाली आलं ना तुमच्या समोर आणि कुबेर जरी घेऊन आलं प्रॉपर्टी तरी तुमचा संसार सुखाचा होणार नाही. घरात दारात उठता बसता काय जात आपलं सतत म्हणत राहायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडित असताना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पोळे करताना विठ्ठल 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 विठ्ठल. मिक्सर चालवताना विठ्ठल 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 विठ्ठल. कपडे आता काय कपडे कोण धुवत नाही पण वाळत घालताना म्हणतो का नाही, वॉशिंग मशीन आहे वाळत कपडे धुतली विठ्ठल 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 विठ्ठल. काय अडचण काय आहे का? तुम्हाला काय त्रास आहे का? मी शपथ घेऊन सांगतो, शपथ तुम्ही फक्त आहे ना हे फक्त 3 महिने कंटिन्यू करा, कंटिन्यू. पुढच्या वर्षी तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नाही कथा करायला आला तरी चालेल, आमचं सगळं चांगलं झालं, आमचं सगळं सुखात झालं. कुणी करत नाही. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. मारी शिगो मुका काय